नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हायलँड पार्क, ढोकाळी, ठाणे पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत. शुभा राहुल पाटील या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. सगळं कुटुंब वाट बघतंय गप्पांमध्ये नेमकं काय आज गवसणार यासाठी, आणि या वहिनींना किती बक्षीस मिळणार आजच्या भागात, आणि घरातले कोण कोण आज या माऊलींच्या मदतीला धावून जाणार तेही बघणार आहोत. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 उखाडा घ्या. शब्द असतात लहान, त्याचे अर्थ महान. राहुल रावांचं नाव घेते, राखून तुमचा मान. काय सांगता? मला तुम्हाला एक विचारायचं, रोज त्यांना राहुल राव असं म्हणता तुम्ही? मला ऑकवर्ड वाटते. हा, ऑकवर्ड वाटते तुम्हाला? कारण सर राव वगैरे मला थोडं नाही, राहुल राव नाही, कधी कधी रागाने राहुल पाटील असं म्हणते. हो. तो राग कधीतरी येतो फक्त. कधी कधी. पण असं नाही ना म्हणत, कसं काय पाटील बरं आहे ना, काल काय ऐकलं ते खरं आहे ना. अरे बापरे, नाही नाही काय नाही ऐकलं. कुठे बालपण कुठलं तुमचं? मी गोरेगावला राहायला. आणि तुम्ही? मी अगोदर कल्याणला राहायचो, कल्याणला जलाराम नगरच्या इथे, आणि रिसेंटली आता ठाण्यामध्ये मूव्ह झालो. कधी? लग्नानंतर अराउंड 7 वर्ष अगोदर. 8 वर्ष अगोदर. घरी कोण कोण तुमच्या? घरी माझे आई वडील, भाऊ, मोठा भाऊ, लहान बहीण आणि अजून एक लहान भाऊ आहे. तुमच्या घरी कोण कोण? माझे मम्मी पप्पा आणि आम्ही चौघे सिस्टर्स होते. तुमचे आई बाबा काय करायचे? पप्पा माझे वर्किंग LNT लासन अँड टुब्रोमध्ये होते आणि मम्मी हाऊसवाईफ होती. आणि तुमचे आई बाबा? माझे वडील रेल्वेमध्ये होते कामाला आणि आई स्कूल टीचर होती. कसा केला अभ्यास? भरपूर केला? मी असं मला वाटतं, पण त्यांना वाटत नाही. पण म्हणजे इंजिनिअरिंग झाली आमची, माझी सुद्धा, आईची सुद्धा. आणि माझे वडील ऑलरेडी टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये होते. कुठे होता इंजिनिअरिंगला तुम्ही? मी रत्नागिरी कॉलेजला होतो, राजेंद्र माने कॉलेज. आणि तुम्ही? सेम, आम्ही एक कॉलेजमध्ये सेम एकत्रच होतो. हे कसं काय जमवलं? अभ्यास करताना ते तर असंच नशिबाने, ते तर नशिबाने जमवलं. म्हणजे काय नशिबाने जमवलं? म्हणजे आई-वडिलांना त्रास दिला नाही, म्हणजे तिकडनं ते शोधायला. कांदे पोहे आणि ते सगळे नाही केले. हे सगळे नाही केले. तुमचं माहेरचं नाव काय? मी मँगलोरी. कारण ना तुमच्या उच्चारांमध्ये ना मला ते जाणवलं. पण ते खूप छान वाटतंय, गोड वाटतंय. मग काय झालं? आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो, एकच क्लासमध्ये होतो, IT मध्ये होतो. तर फ्रेंड्स होतो अगोदर, कॉमन फ्रेंड्स. आमचा एक ग्रुप होता चांगला. तर म्हणजे अभ्यास, आणि कारण आम्ही एकच क्लासमध्ये होतो, मग आमचं सिलेबस आणि सगळं सेम होतं, तर आम्ही एकत्रच अभ्यास करायचं. मग 5-6-7 महिने झाले, मग त्यांनी प्रपोज केलं मला. काय? कुठल्या इयरला असताना प्रपोज? सेकंड इयरला होतो, लास्ट सेमेस्टरला. तुमच्या घरी कधी कळलं हे सगळं? माझ्या घरी आमचा इंजिनिअरिंग संपला, मग आम्ही ऑफिस सुरू झाला इमिजिएटली. मग हा आमच्या घरी यायचा ॲज फ्रेंड. ॲज अ फ्रेंड. मग तर पण माझे सिस्टर्स त्यांना माहीत पडलं, ते विचारायचे नेहमी काय आहे का. नाही नाही, काही नाही, फक्त फ्रेंड आहे माझा म्हणून. आणि तो कसा करायचा, घरी यायचा आणि मम्मी पप्पाला त्यांनी इम्प्रेस केलेला ऑलरेडी. तो आमच्या घरी येऊन आमचा कम्प्युटर रिपेअर करायचा, किंवा असे किती जणांची कम्प्युटर काय फ्री मध्ये फक्त एकच घर. बाकीचे मी असं कॉलेज टाइमला मित्रांचे वगैरे असं म्हणजे करायचो, असेंब्लिंग वगैरे मला आवडायचं तेव्हापासून करायचं. ओके ओके. आणि मग मम्मी पप्पांना अंदाज आला होता? हां, तेव्हा त्यांना अंदाज आला होता. आणि पप्पाला हा आवडला, म्हणजे हा कसा बोलका पण आहे आणि चांगला जॉब लागलेला. तर पप्पा बोलले ठीक आहे, तुमची खुशीतच आमची आहे. म्हणजे मग त्यांनी होकार दिला. पण तुमच्या घरी काय झालं? नाही, माझ्या घरी मी सांगितलं, माझ्या घरी फक्त भाऊ आणि बहिणीला खूप अगोदरपासून माहिती होतं. पण वडिलांशी असे कधी आउट ऑफ रिस्पेक्ट कधी समोरासमोर बोलायची अशी हिंमत झाली नाही. मी तर इनफॅक्ट लग्नाच्या 3-4 महिन्या अगोदर वडिलांना सांगितलं, ते पण डायरेक्ट थोडा आईला सांगितलं, मग आईने वडिलांना सांगितलं. मग काय रिॲक्शन होती? हां, म्हणजे त्यांना पण थोडा टाईम लागला थोडं सेटल व्हायला. मग सांगितलं त्यांनी असं आहे, बट ही इज ऑल्सो व्हेरी प्रॅक्टिकल मॅन. म्हणजे त्यांना माहिती की ठीक आहे, आता डिसिजन घेतली आहे आणि म्हणजे सगळं झालं, सेटल झाल्यानंतर डिसिजन घेतली. असं नाही की कॉलेज नंतर बाहेर निघाला आणि इमॅच्युअर तरीके डिसिजन घेतली असा भाग. त्यांना माहित नव्हतं तेव्हा की सेकंड इयर मध्येच त्यांचा मुलगा कामाला लागला. तुम्ही यांच्या कुटुंबात आल्यानंतर तुमचं कसं स्वागत झालं?
खूप चांगला स्वागत होतं. म्हणजे कधी मला असं फील नाही करू दिला की मी बाहेरची आहे किंवा इंटरकास्ट आहे. माझा मराठी पण आता तुम्हाला माहिती आहे, माझं बोलण्याने खूपच चांगली मराठी आहे. पण त्यांनी ते खूप ॲडजस्ट करून घेतलं पूर्ण फॅमिलीने. आणि कधी कधी माझे जे सासरे आहेत ते मग माझी मराठी ऐकून ते मग ते पण हिंदीमध्ये, म्हणजे ते स्वतः हिंदी इतकं त्यांना कम्फर्टेबल नसेल तरी पण ते माझ्यासाठी मग ते पण हिंदीमध्ये बोलतात. पण मला सांगा, असे काही शब्द असतील ना की ज्या शब्दाचे गोंधळून घरात बऱ्याचदा एक हशा येत असेल असे? हां, ते तर आहे. कुठले शब्द तुमचे असं आहे आता, आय मीन यांनाच विचारावं लागेल मग असं. आता येताना नाही का ळ बोलताना? हा, मला ल बोलताना येत नाही. वगैरे म्हणजे एक नेहमी असतं ना ते मुली. हा, मुली बोलायचं त्यांना मुली बोलतात. आपला मुळा खातो ना त्याला ते ल ते थोडासा कन्फ्युजन. म्हणजे आज आमच्याकडे मुलीची भाजी आहे. बापरे, मुलीची भाजी. मुलीची भाजी. ते टंग ट्विस्टर आहे. नाही, टंग ट्विस्टर आहे हे, भयानक आहे. पण एक म्हणा बघूया, ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये. म्हणा. ऊस गोड लागला म्हणून मुला सकट खाऊ नये. मुला सकट खाऊ नये, एकट्याने खावा. काय गमती जमती आहेत बघा अक्षर आणि शब्दातल्या. तुम्ही हसत आहात, तसंच हसत राहा. तुमच्या दोघांच्याही सुखासाठी प्रार्थना आहे. आणि या प्रार्थनेबरोबर आता एक पहिल्या खेळातलं एक आव्हान आहे तुम्हाला. खेळ कुठला सांग. या रिंग घ्या तुम्ही. थांबा, या 10 रिंग तुमच्याकडे घ्या. त्या 10 तुमच्याकडे घ्या. तुम्हाला 10 रिंग तुमच्याकडे दिलेत, तुमच्याकडे 10 रिंग दिलेत. मधोमध एक बॉलिंग बॉटल उभी केलेली आहे. या ठिकाणाहूनच एक एक रिंग टाकायची. जर 3 रिंग गेल्या, टोटल 20 रिंग आहेत तुमच्याकडे, 3 रिंग गेल्या तर पहिलं बक्षीस, 5 रिंग गेल्या तर दुसरं, 7 रिंग गेल्या तर तिसरं, आणि 10 रिंग जर त्या बॉलिंग बॉटलमध्ये गेल्या तर चौथं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळणार. सुरुवात तुमच्यापासून, आणि मग बघूया जर काही कमी पडलं तर मिस्टर मदत करतात का तुम्हाला. हे एक पहिलं आव्हान, आणि त्यासाठी हा खेळ. जरा हळू, जरा हळू. 1 लास्ट. चला, आतापर्यंत एकच रिंग गेली आहे. कमीत कमी 3 बक्षिसं मिळवून देण्याची जबाबदारी तुमच्याकडे. ट्राय. दोन. तीन. हो, चला, अभिनंदन. वहिनी, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालंय. अभिनंदन. चांदीचं नाणं वहिनीला मिळालं. तुमच्याकडे माईक आहे. तुमचं नाव सांगा आणि यांच्याबरोबर काय नातं आहे ते सांगा. माझं नाव ऐश्वर्या. मी त्यांची फ्रेंड आहे. किती वर्षापासून तुमची मैत्री आहे? 3 years. होय ना. हा, 3 वर्ष. अच्छा, या खेळात तुमच्याकडे आव्हान आहे. हो. आणि ते चॅलेंज काय आहे हे मी नंतर सांगतो. द्या, तुमचं काय नातं यांच्याबरोबर? मैत्रीण आहे आमची. तुमची जेव्हापासून यांच्याशी मैत्री झाली, काय तुमचं त्यांच्याबद्दलचं ऑब्झर्वेशन आहे? ती खूप शांत आहे. ती असं कोणाला असं उद्धटपण असं उत्तर पण नाही देणार. ती खूप चांगली आहे स्वभाव तिचा. पैसे पोचले असतील ना? काही नाही दिले. म्हणजे येताना पाकिटं देऊन आणली. मी राहुलची बहीण. तुम्हाला हे माहिती होतं सगळं आधी? अगोदर हलकी कल्पना होती, पूर्ण नव्हतं. 1-2दा भेटवलेलं, पहिले फ्रेंड, नंतर थोडी बेस्ट फ्रेंड. एक लेवल वाढत चालली. जशी भेट होत गेली एक लेवल वाढत गेली आमची. मग डायरेक्ट लग्नाचा निर्णय आला तेव्हा सांगितलं. मग या 8 वर्षात कसं काय, तुमचं काय ऑब्झर्वेशन? शांत खूपच आहे. बोलत नाही, भांडत नाही. कंटाळा येतो त्या वहिनीचा. बोलत नाही, भांडत नाही. नाही, तुमच्याशी पण नाही? ते जेवढं मोजकं टोचकं असतं तेवढंच आपलं. तेवढंच, बाकी काही नाही. नाही, भांडण की बोलणं. भावामध्ये कुठला बदल दिसला का हो तुम्हाला? नाही. कॉलेजमध्ये असताना हा, काय, कशा पद्धतीने? टाइम नाही द्यायचा.
अभ्यास नाही घ्यायचा माझा. तुमचा लहान बहीण ना मग. बायकोचा अभ्यास घ्यायला जायचा ना. एका वाक्यात बोलले आहे, त्याला बायकोचा अभ्यास घ्यायला वेळ होता पण माझा अभ्यास घ्यायला वेळ वेळ नव्हता. नव्हता. द्या. मी सुरेखा दामले, बाबूची मोठी बहीण. तिला आम्ही प्रेमाने बाबू म्हणतो अजूनही. प्रेमात पडेल असं वाटलं होतं का कधी? इनफॅक्ट नाही, कारण ती खूप स्टुडियस होती. म्हणजे असं अभ्यास करायचा वगैरे असं तिचा स्वभाव होता आणि शांत. तर कधी एक्सपेक्ट केला नव्हता. पण इनफॅक्ट माझा नवरा त्याने फर्स्ट गेस केला, नक्कीच काहीतरी चालू आहे. नाही रे, नाही, नसेल नसेल असा. अभ्यास चालू आहे असं. हो, अजूनही अभ्यास चालू आहे, ते कॉन्फिडन्स मला होता. आणि त्यांच्याबद्दल काय म्हणतात? खरं म्हणजे राहुल तो माझ्यासाठी, मी त्याला नेहमी गुगल म्हणते. म्हणजे मला काही प्रॉब्लेम झाला तर आय जस्ट पिकअप माय फोन अँड कॉल. पण माझा खूप खेचतो तो. तुम्ही सगळे खूप आनंदी आहात की असा जावई तुमच्या घरात. हो हो, नक्कीच. बरं, या ठिकाणी आता ना ती सगळ्या कुटुंबातली ही 6, बाकीच्यांची गप्पा मारणार, पण आता ही जी 6 जण आहेत ते तुमच्यासाठी बक्षीस मिळवून देणार का मला बघायचं. एक चॅलेंज आहे, प्रत्येकाला एक शिक्षा असणार आहे. या 6 पैकी 3 जणांना ती शिक्षा असणार. जर त्यांनी ती शिक्षा व्यवस्थित पूर्ण केली तर बक्षीस तुम्हाला मिळवून देणार. कुटुंब तुमच्या मदतीला किती धावून येतं ते मला बघायचं आहे. आणि त्यासाठी हा खेळ, ही उशी गाणं सुरू झाल्यानंतर दुसऱ्याकडे द्यायची आणि ज्या क्षणी गाणं थांबेल त्या क्षणी ज्यांच्याकडे उशी असेल त्यांना ती शिक्षा मिळणार आहे. बघूया कोण आज तुम्हाला बक्षीस मिळवून देणार. आणि त्यासाठी हे गाणं. एक ते 25 एनवलप आहेत, त्याच्यामधलं एक नंबर सांगा. अभिनंदन. हे पहिलं एक बक्षीस तुम्हाला त्यांनी मिळवून दिलं. म्युझिक. किती नंबर? 6. 1, 2, 3, 4, 5. देवा, काय शिक्षा आहे, मलाही टेन्शन आलंय. महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांची नावं सांगा. नाशिक, ठाणे, जळगाव, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे. अभिनंदन. हे दुसरं बक्षीस तुम्हाला. म्युझिक. ऐश्वर्या. बघूया तुमच्यासाठी बक्षीस. 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ध्यान. बापरे, 30 सेकंदाची वेळ आहे. 10 पदार्थांची अंताक्षरी खेळायची. म्हणजे एक पदार्थ सांगितला की त्याच्या शेवटच्या अक्षरावरून दुसऱ्या पदार्थाचं नाव आलं पाहिजे. पहिला पदार्थ मी सांगतो आणि त्या पदार्थावरून तुम्ही पुढे शेवटच्या अक्षरापासून सुरू करायचं. आणि सुरुवात करतो. शिरा. र. रागी. ग. गुळ. ल. लसूण. न. नारळ. ल. लालमाठ. ठ. टोमॅटो. ठ. ठेचा. च. चटणी. न. नीरा. नाही, ते पाणी असतं ना, नारळाचं पाणी.
हे तिसरं बक्षीस मात्र निर्यात बुडालं. झी मराठीकडून ही भेटवस्तू ज्यांनी शिक्षा पूर्ण केली त्यांच्यासाठी. पुन्हा आपण गप्पांना सुरुवात करणार. मला तुम्हाला विचारायचं आज मिस कोणाला करताय? मम्मी आणि पप्पा. कुठे असतात? पप्पा आता नाही आहे, 2 वर्ष अगोदर ते एक्सपायर झाले. मम्मी यात्रेला गेली आहे, काशी वाराणसी इथे गेली आहे. पण त्यांना जास्त कोण आवडतं, तुम्ही की जावई? जावाई. मी त्यांना बोललो जायचं अगोदर यात्रेच्या की सगळं ठीक झालं, चांगला जावाई भेटला, चांगला मुलगा हा, भेटला, काय? टेन्शन नाही आहे सगळ्यांचं, तरी पण ते गेले. बरं, एक मिनिट, तुमच्याबद्दल ना काही तक्रारी आल्या. त्या तक्रारींपूर्वी ही बाबांकडे एक माईक द्या आधी. सांगा सुनेबद्दल. सून चांगली मिळाली, व्यवस्थित आहे. जशी आम्ही राहुल साठी योजली होती की अशी आपल्याला सून पाहिजे, त्याच्या संसार चालवणारी, साजेशी, तशीच मिळाली. अगोदर लग्नाला माझा विरोध होता, बर, पण त्यांनी मम्मीकडे वशिला लावला आणि मम्मीने माझ्याकडे. पण आता कसं वाटतंय? आता बरं वाटतं. दोघं पावलानं आलेली ही माऊली तुमच्या घरात कशीच स्थिरावली? नाही, आता एकदम व्यवस्थित चाललंय. आम्हाला पण आनंद आहे, ते व्यवस्थित आहे, सुखी आहे. आई वडिलांना अजून याच्यापेक्षा जास्त काही अपेक्षा नसतात. धन्यवाद. द्या आईंकडे द्या. सांगा सुनेबद्दल. सून खूप चांगली आहे, मनमिळावू आहे. हा, हो, आणि तिला काही चुकलं, रागवलं तरी ती पटकन परत उत्तर देणार नाही. हसून ते लगेच समजून गेले कसं करायचं. म्हणजे थोडंसं आता संस्कृती वेगळ्या पडतात ना. आता खुश आहात? खुश आहे मी. 100%. त्याला सांभाळून घेतात, त्याचा संसार सांभाळते. याच्यापेक्षा आणखी वेगळं काय पाहिजे आपल्याला? आम्ही 11-12 आम्ही एकत्र आहोत. मतलब अराउंड 18-19 वर्षाची आमची मैत्री आहे. म्हणजे माझं असं सजेशन आहे तिच्याबद्दल तक्रार अशी आहे की राहुलला जरा जास्त सूट दिली, ती थोडं कमी करावी. नाही, नाही, मला एक सांगा, म्हणजे ही तुमचं तक्रार आहे का तुमची व्यथा आहे? इनडायरेक्टली द्यायचं आहे. ते मी डायरेक्टली बोलू शकत नाही ना. बरं, आता काही तक्रारी आल्यात तुमच्याबद्दल. हे इतकं कौतुक बोलले, हा, आता तक्रार आहे. आता नाव न सांगता तक्रारी लिहिल्या आहेत. पण काळजी करू नका, आज मी नावं सांगायचं असं ठरवलं. तुम्हाला अजूनही महाराष्ट्रीयन स्वयंपाक येत नाही, मान्य आहे? हां, म्हणजे चपाती तर नाही येत, कारण आम्ही तर साऊथ इंडियनमध्ये इडली, डोसा, राईस. मिस्टरांचं जरा जास्तच ऐकतात. ते आहे. हा ना, मला पण असं वाटतं. आता प्रशांतने पण बोललंय, खूप सूट दिली आहे मी ते. इथून पुढे आलाय कंट्रोल. राहुल सोबत कडक राहत नाही. राहुलला मोकाट सोडला. हे वाचल्यावर घरातले सगळे नवरे देवाला प्रार्थना करतील अशी बायको मिळू दे सगळ्यांना. म्हणून सांगितलं मी अभ्यास खूप केला होता. इतक्या मुलींमधून यांचीच निवड का? बरं बरं बरं. हॉस्टेलला असताना तुम्ही कधी कपाट आवरायचा नाही, पण इकडे मात्र ते आधी, आता पण आहे असंच. बर, या सगळ्या तक्रारी आहेत. हा, या प्रेमळ तक्रारी आहेत. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? आय थिंक हे लास्ट वाला. अजून माझा कपाट असं उघडलं की सगळं इथे तिथे असतं, तर ते म्हणजे थोडासा नीट करून ठेवायचं. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? ॲक्च्युली आम्ही दोघे खूप ऑपोजिट आहे. म्हणजे मी शांत आहे, ते सांगतात ना ऑपोजिट्स अट्रॅक्ट. मी शांत आहे, हा खूप बोलका आहे, ते तर ठीक आहे. पण मला इतकं रिस्क किंवा चेंज इतकं नाही आवडतं. पण त्याला नेहमी रिस्क पाहिजे. आणि म्हणजे आय थिंक त्याला ड्रायव्हिंगचा, मला त्याला ड्रायव्हिंगबद्दल सगळ्यांना तक्रार आहे की तो एकदम बिंदास चालवतो. तो बोलतो मला कॉन्फिडन्स आहे ना, मला माहीत आहे ना मी कसं चालवतो. म्हणजे तो बिंदास. आम्ही होतो थोडा स्पीड कमी कर, स्पीड कमी. तुम्हाला अंदाज आहे, पण बऱ्याच जणांना समोरच्याला अंदाज नसतो, तर जरा बेतानच. हा, ही विनंती. आणि स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार तुम्ही आजपासून? स्वयंपाक शिकली. साधारण आजपासून किती वर्षात होईल? ते विचार करावा लागेल. नाही म्हणजे तर आम्ही ठरवू ना की तुमच्या घरी जेवायला यायचं की नाही. एकंदरीत ह्यांच्याकडे काय मिळेल असं वाटत नाही. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैदिंदा तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी.
अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.